तेलंगणा सरकारच्या आडमुठी धोरणामुळे महाराष्ट्रातील साळभाताचे माल नेण्यास बंदी आणली आहे। म्हणून शासनाने एकतर ही बंदी हटवावी किंवा एसगी चेकपोस्ट येथे खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा 30 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। सध्या देशातील कुठल्याही राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल इतर राज्यात नेण्यासाठी कुठलेही निर्बंध नसताना तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या साळभात मालाला तेलंगणा राज्यात आणण्यापासून रोखून आडमुठी धोरण अवलंबले आहे। यामुळे मांजरा पट्ट्याचा शेतकरी मोठा कुटीला आलाय। महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात असलेल्या एसगी, बोळेगाव, सगरोळी, कार्लासह आदी मांजरा नदी पट्ट्यातील शेतकरी शेजारी तेलंगणा राज्यातील व्यापाऱ्यांकडून साळभात मालाला मोठी मागणी असते। म्हणून या भागातील शेतकरी गेली अनेक वर्षांपासून दोनही हंगामात साळभात पिकाची लागवड करून पिकलेला माल नेहमीप्रमाणे तेलंगणात विक्रीसाठी नेत असतो। परंतु तेलंगणा सरकारच्या जुलमी धोरणामुळे यावर्षी महाराष्ट्रातून जाणाऱ्या मालाला सालुरा चेकपोस्टवर तेलंगणा पोलीस प्रशासनाकडून अडवणूक करून माल नेण्यास बंदी आणली आहे। या धोरणामुळे शेतकरी मोठा कुटीला आला आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन महाराष्ट्राचा माल तेलंगणात नेण्यास खुला करावे किंवा एसगी येथील चेकपोस्ट येथे खरेदी केंद्र उभारावे, अन्यथा 30 ऑक्टोबर रोजी महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। माधव वेडके, एमसेन न्यूज, बिलोली, नांदेड। माझं हनुमंत मारुतराव पाटील, राहणार बोळेगाव। मी असं सांगू इच्छितो की आमचा सगरुळी, बोळेगाव, एसगी, कार्ला हे जे काही जमिनी आहेत हे 90% ते 80% जमीन हे साळभात पीक येते। अच्छा, आम्ही यापूर्वी दरवर्षी तेलंगणा राज्यामध्ये सदर भात विक्री करायचं, पण तेलंगणा राज्याने ह्या 7 साळभात खरेदी केंद्राला विरोध केलेला आहे आमच्या। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे एवढं विनंती करतो, तेवढे शेतकरी त्या 4 गावातील, की शासन मान्य खरेदी केंद्र चालू करून आमचं धान पीक खरेदी करण्यात यावे म्हणून आम्ही तहसीलदार साहेब, SDM साहेबांना निवेदन दिलेले आहे। यानंतर या पाठपुरावा नाही झाल्यास आम्ही दिनांक 30/10/2025 रोजी बोधन नरसी रोडवर रास्ता रोको करणार आहोत। हजारो शेकडो शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरणार आहोत। याची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी म्हणून आज निवेदन सादर केलेले आहे। तेलंगणा सरकारने का असं केलं, काय याच्या मागचं कारण? तेलंगणा सरकारने क्विंटल मागे 500 रुपये बोनस त्यांनी जाहीर केलेले आहे तिथल्या शेतकऱ्यासाठी। आमची साळ पीक हे त्यांच्या पट्टा पासबुकवर देऊन आम्ही त्या 500 रुपयाचा बोनसचा फायदा महाराष्ट्रातील शेतकरी घेतील या उद्देशाने त्यांनी साळ भात घेण्यासाठी बंदी केलेली आहे। नाव शेख सद्दाम चांद पटेल आहे। मी एसगी गावचा सरपंच आहे। मागील 20 ते 25 वर्षापासून आमच्या एक 2-4 मांजरा नदीकाठील पट्ट्यावरील एक 4-5 गावामध्ये साळ ही पीक घेतली जाते। जवळपास 80 ते 90% साळ पीक घेऊन आम्ही ते विक्री तेलंगणा सरकारला तेलंगणा राज्यामध्ये करतो। पण तेलंगणा सरकारचं आताचं जे निर्णय आहे ते एकरी प्रति क्विंटल मागे 500 रुपये बोनस असं सरकारनं जाहीर केले। त्यामुळं तेलंगणा राज्य सरकार हे महाराष्ट्रातील जे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते त्या राज्यामध्ये येऊ देत नाही। त्यामुळे आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आमची साळ जे पीक आहे ते महाराष्ट्र सरकारने घ्यावी, इथं खरेदी केंद्र चालू करा आणि लवकरात लवकर घ्यावी। कारण कसं आहे, मागचे म्हणजे आता लगेचच अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकरी यामुळे खूप परेशान आहेत आणि त्या परेशानीमुळं जे पीक हाताला आली ते सुद्धा पीक आम्हाला विकता येत नाही। यामुळे शेतकरी खूप परेशान आहेत। जर महाराष्ट्र शासन दखल घेऊन जर आमची पीक जर लवकरात लवकर जर घेत नसेल किंवा यामध्ये मार्ग जर काढत नसेल तर आम्ही हजारोंच्या संख्येने येत्या गुरुवारी दिनांक 30/10/2025 रोजी रस्त्यावर उतरू आणि रास्ता रोको आंदोलन करू, असं सर्व शेतकऱ्यांकडून आवाहन आहे।